नमस्कार. मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण इन्स्टंट रवा उत्तपम कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत. अगदी झटपट हे उत्तपम तयार होतात. सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता, मुलांच्या डब्यावरती देऊ शकतात. रव्यापासून बनलेले आहे त्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले इथे आपल्याला 1 कप रवा घ्यायचा आहे. इथे मी बारीक रवा वापरलेला आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो थोडासा मिक्सरवरती फिरवून घ्यायचा. 1 कप रव्यासाठी इथे अर्धा कप दही घ्यायचा आहे. दही आंबटच वापरायचं आहे, म्हणजे खूप जास्त आंबट नाही पण बऱ्यापैकी आंबटच दही आपल्याला यासाठी वापरायचं आहे. त्यानंतर इथे अर्धा कप मी पाणी टाकून घेते आहे. सुरुवातीला अर्धाच कप पाणी टाकते आहे. गरज पडल्यास पुन्हा आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बॅटर बघू शकता, भरपूर घट्ट आहे. यामध्ये पुन्हा आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. तर अर्धा कप पाणी मी इथे घेतलेलं आहे. तर सुरुवातीला अर्धा कप पाणी घेतलं होतं आणि आता अर्धा कप घेतलेला आहे, म्हणजे टोटल 1 कप पाण्याचा मी इथे वापर केलेला आहे. तर थोडंसं कमी जास्त पाणी तुम्हाला लागू शकतं. पाणी टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर यावरती झाकण ठेवून याला 10 ते 15 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता हे जे बॅटर आहे हे मुरते आहे. तोपर्यंत इथे मी काही भाज्या चिरून घेतलेल्या आहे. तर भाज्यांमध्ये इथे मी टोमॅटो घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे, शिमला मिरची, कॉर्नचे दाणे घेतलेले आहे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा घेतलेला आहे. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या इथे बारीक कट करून घेतलेल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या यामध्ये वापरू शकता किंवा यापैकी कुठल्या भाज्या तुम्हाला नसेल आवडत तर त्या स्किप सुद्धा करू शकता. या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे. यावरती थोडंसं मी मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे भाज्यांचं मिश्रण इथे रेडी झालेलं आहे. यामध्ये मी बीटरूट सुद्धा वापरणार आहे, पण ते बीटरूट आपण या भाज्यांमध्ये टाकलं असतं तर भाज्यांचा रंग बदलला असता, म्हणून बीटरूट आपल्याला उत्तपमवरती वेगळं टाकून घ्यायचं आहे. आता आपण बॅटर चेक करून घेऊया. याला 15 मिनिटं झालेले आहे. बॅटर व्यवस्थित मुरल्या गेलेला आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता. इतपत हे आपल्याला ठेवायचं आहे. खूप जास्त पातळ करायचं नाही आहे किंवा खूप जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे. जेव्हा आपण उत्तपम बनवायला घेऊ तेव्हा सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे. सोड्याच्या जागी तुम्ही इनोसुद्धा वापरू शकता. अर्धा चमचा इनो तुम्हाला इथे वापरावा लागेल. सोड्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे तो व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स होईल आणि चमच्याच्या साहाय्याने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर उत्तपमसाठीचं बॅटर जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे. आता लगेचच आपण उत्तपम बनवायला घेऊया. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा छान गरम झाला की त्यावरती 1 चमचा बॅटर टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड इथे ठेवायचं नाही आहे. आता ज्या भाज्या आपण तयार करून ठेवलेल्या आहेत त्या यावरती टाकून घ्यायच्या आहे. भाज्या टाकल्यानंतर जे बीटरूट आपण किसून घेतलेलं होतं ते बीटरूटसुद्धा अगदी थोडंसं टाकून घ्यायचं आहे, खूप जास्त टाकायचं नाही. त्यानंतर 1 चमचा यावरती तेल टाकून घ्यायचं आहे. आता हे उत्तपम जे आहे हे आपण रव्यापासून बनवलेलं आहे. याला शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे यावरती झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरती याला 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. बघा 2-3 मिनिटं झालेलं आहे. खालच्या बाजूने हे व्यवस्थित शिजल्या गेलेलं आहे. आता उत्तपम पलटवून घ्यायचं आहे आणि अगदी 1 मिनिटं पुन्हा झाकण ठेवून कमी गॅसवरती याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघा खालच्या बाजूने सुद्धा उत्तपम जे आहे ते व्यवस्थित शिजल्या गेलेलं आहे. उत्तपम आपलं रेडी झालेलं आहे. अगदी कलरफुल दिसते आहे. रंग याचा छान आलेला आहे. व्यवस्थित शिजल्या गेलेला आहे. उत्तपम आता काढून घेऊया आपण. याच पद्धतीने बाकीच्या उरलेल्या मिश्रणाचे सुद्धा उत्तपम आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. तर इथे दुसरं सुद्धा उत्तपम मी तयार करून घेतलेला आहे. तर अगदी इन्स्टंट झटपट आपले उत्तपम तयार झालेले आहे. खायला सुद्धा अतिशय टेस्टी लागतात. रव्यापासून बनवलेले आहे त्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे. तर हे चटणीसोबत मी सर्व केलेली आहे. ही चटणीची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही चेक करू शकता. तर खूप सॉफ्ट हे उत्तपम तयार होतात. तर सकाळी घाई गडबडीच्या वेळी मुलांच्या डब्यावरती किंवा नाश्त्यासाठी हे उत्तपम तुम्ही बनवू शकता. तर कशी वाटली तुम्हाला ही इन्स्टंट उत्तपमची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.